नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण छान असे पाकातील गुलाबजामू बनवतोय. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर छान असे आपण इथे पाकातील गुलाबजामू बनवतोय. एकदम परफेक्ट असे 1 किलो खव्यापासून आपण इथे गुलाबजामू बनवणार आहोत. तर सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे आपल्याला खवा घ्यायचा आहे. तर इथे मी 1 किलो खवा घेते. तर आपल्याला सर्वात आधी हा छान असा मळून घ्यायचा आहे. तर मळण्यासाठी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला मैदा 1 वाटी घ्यायचा आहे. तर आपण खव्याचे नाही करत आहे, थोडासा मैदा टाकतो याच्यामध्ये, म्हणजे छान असे गुलाबजामू होतात. तर ह्या मैद्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचे. तर आपल्याला इथे जास्त मैदा पण नाही टाकायचा, नाही तर मग गुलाबजामू कडक होतात आणि छान नाही लागत. तर इथे आपण 1च वाटी फक्त मळण्यापुरतंच आपण इथे मैदा घेणार आहोत. इथे मी 1 किलोसाठी इथे 1 वाटी मैदा घेतला. त्यानंतर याच्यामध्ये टाकायची वेलची पूड. तर वेलची पावडर टाकली मी इथे 1 चम्मच, म्हणजे छान फ्लेवर उतरतो गुलाबजामुला. तर आता छान असं मळून घ्यायचं आपल्याला ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा. जास्त सोडा नाही टाकायचा आहे, नाही तर गुलाबजाम हे होतात, वितळतात तेलामध्ये टाकल्यानंतर. तर एकदम थोडासा टाकायचा आहे, चिमूटभर आपल्याला इथे सोडा टाकायचा. ह्या पद्धतीने इथे छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम मऊ असं झालं पाहिजे, एकसारखं मळून घ्यायचं. ते ह्या पद्धतीने इथे पीठ झालं पाहिजे आपलं असं. त्यानंतर इथे आपल्याला आता छोटे छोटे उंडे करून घ्यायचे गुलाबजामुच्या आकाराचे. तर ह्या पद्धतीने इथे बनवून घ्यायचे आपल्याला. हे ह्या पद्धतीने आपल्याला गुलाबजामुचा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही याच्यापेक्षा छोटे करत असाल तर तुम्ही छोटे केले तर चालते, कारण जेव्हा आपण पाकामध्ये टाकू तेव्हा छान फुगतात ते. थोडेसे छोटे केले तरी चालते. इथे मी थोडेसे मोठेच करते. या पद्धतीने सर्व उंडे करून घ्यायचे आपल्याला. इथे सर्व आपले बनून झाले. तिथे गुलाबजामू छान असे उंडे करून घेतले. त्यानंतर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर पाक बनवण्यासाठी इथे पातेलं घेतलं आहे मी. इथे मोठं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये 1/4 किलो साखर टाकायची. तर 1 किलो गुलाबजामू बनवतो आहे, तर इथे 1/4 किलो साखरेचा पाक बनवायचा. त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 तांबे पाणी टाकायचे. तर तांब्याच्या मापाने मी इथे 2 तांबे पाणी टाकते. 1/4 किलो साखर, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकायचं. तर आता आपल्याला एकसारखं हलवत पाक बनवायचा आहे. तर इथे गॅस फुल करायचा सुरुवातीला, नंतर कमी गॅसवरती पाक बनवून घ्यायचा. या पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं. इथे आपला पाक तयार झाला आहे. हे असा थोडासा पातळ पाक करायचा आपला, जास्त असा घट्ट नाही बनवायचा, म्हणजे याच्यामध्ये गुलाबजामू छान असे सेट होतात या पद्धतीने. तर इथे आपला पाक तयार झाला आहे. पाक थंड होऊन द्यायचा. तोपर्यंत इथे आपण गुलाबजामू तळून घेऊ. तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला तेल जास्त पण नाही गरम होऊन द्यायचं आहे, थोडंसं नॉर्मल गरम होऊन द्यायचं आहे, म्हणजे गुलाबजामू काळे पण नाही पडणार. या पद्धतीने असं तेल गरम करून घ्यायचं. आणि एक एक करून याच्यामध्ये आता गुलाबजामू आपण सोडून घेऊ आणि छान असे तळून घ्यायचे आपल्याला. तर तेल कमी याच्यात आपलं तापलं पाहिजे. जास्त जर तापलं तर काळे होतील गुलाबजाम. या पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता बघा असे तळायचे आपल्याला. त्यामुळे तेल मिडियम पद्धतीने ते गरम झालं पाहिजे. जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही. आता इथं आपले सर्व गुलाबजाम तळून झाले. पाहू शकता या पद्धतीने तळून घ्यायचे इथे. तर पाक थंड झाल्याच्या नंतर गुलाबजामू त्याच्यामध्ये सोडायचे. पाक गरम असताना नाही सोडायचे, कारण गुलाबजाम पण तळताना ते पण गरम असतात आणि पाक पण गरम असतो. त्यामुळे पाक थोडा आधीच बनवून घ्यायचा. थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे गुलाबजाम सोडायचे. तिथे सर्व गुलाबजामू मी टाकून घेतले आणि एक रात्रभर आता आपल्याला असेच ठेवायचे, म्हणजे छान मुरता याच्यामध्ये गुलाबजामू आणि छान तयार होतं. तर झाकण ठेवून आपण आता एक रात्रभर असेच भिजत ठेवू. हे पाहिजे आपले छान असे गुलाबजाम तयार झाले. तर लगेच काढले तर अजिबात असे छान मुरत पण नाही आणि लागत पण नाही छान खाण्यासाठी पण. त्याच्यामुळे छान असे रात्रभर मुरून द्यायचे, म्हणजे गुलाबजामू दुसऱ्या दिवशी छान लागतात खायला. हे पाहिजे सर्व गुलाबजामू बनवून तयार झाले. पाहू शकता छान असे फुगले पण आहे त्याच्यामध्ये. एकदम छान असे गुलाबजामू झालेत. या पद्धतीने एकदा नक्की करा, एकदम परफेक्ट असे बनतात. हे पहा छान असे आपले इथे गुलाबजामू झाले. तुम्हाला आतून पण फोडून दाखवते. एकदम आतमध्ये पण एकदम सॉफ्ट असे गुलाबजाम झाले.
तर ह्या पद्धतीने एकदा नक्की गुलाबजाम तयार करून पहा. खूप छान आणि परफेक्ट होतात.